आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. विकासजी, आपण बघतोय अखेर चाकणकरांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा उशिरा का होईना हा जो काही आदेश आला त्याचं सुरुवातीला स्वागत करतो, परंतु हे प्रकरण केवळ रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नाही. कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये अनेक तक्रारी त्या अशोक खरातांच्या संदर्भात महिला आयोगाकडे आलेल्या होत्या, त्या दडपलेल्या आहेत. रुपाली चाकणकर त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतात, सह आरोपी, अशा पद्धतीचं प्रकरण आहे. आणि शिवाय अशोक खरातांचे सीडीआर सगळे तपासले गेले पाहिजेत, कारण अनेक पुढाऱ्यांचे, अनेक प्रमुख नेत्यांचे, मंत्रिपदाचे लोक असलेले यांचे त्याच्यामध्ये हितसंबंध सगळे गुंतलेले आहेत. त्यामुळं अनेक राजकारणी त्याच्यात अडकले असतील, बडे बडे धेंड त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. शिवाय अशोक खरातच्या प्रॉपर्ट्या बऱ्याच आहेत, त्या सुद्धा अटॅच केल्या पाहिजेत. खूप मोठ्या प्रॉपर्ट्या त्याच्या आहेत, त्याचे काही डॉक्युमेंट सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सध्या तरी आम्ही त्याचं स्वागत करतो, परंतु तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्या सह आरोपी बनल्या पाहिजेत, ही खरी त्यातली मुख्य मागणी आहे. बरं, तुम्ही असं म्हणता की अजून यात राजकीय नावं यात असू शकतात, कोणाची नावं असू शकतात असं वाटतंय तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये बघा, जे 2-4 दिवस सोशल मीडियात आणि सगळ्या प्रसार माध्यमांच्यावर सुद्धा, तुमच्या मीडियामध्ये सुद्धा ज्या ज्या नेत्यांचे फोटो त्याच्यामध्ये दिसत आहेत, अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुद्धा त्याच्यात फोटो आहेत, अन्य काही लोकांचे आहेत. तर हे सगळं तपासलं पाहिजे, का फोटो आहेत. निव्वळ फोटो रुपाली चाकणकर तर त्यांच्या त्या संस्थेच्या विश्वस्तच आहेत, त्या बोर्डावर त्यांचं नाव दिसतंय. त्यामुळे त्या सह आरोपी त्याच्यामध्ये ठरतात. बाकीच्यांची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी निश्चित आहे. चौकशी झाली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद विकासजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.